नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महाभारती या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, DMERची एक्झामसाठी अतिशय अल्प कालावधी उरलेला आहे। या काळात आपण अतिशय संभाव्य अशा प्रश्नांचा संच घेऊन आलेलो आहोत, जे की TCS पॅटर्नवर आधारित एक्झाम व सिलेबसशी निगडीत टॉप GK प्रश्न यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत, ज्यामध्ये तांत्रिक प्रश्नांचा सुद्धा अंतर्भाव आहे। सर्व संवर्गाकरता ह्या प्रश्नांचं सराव असणं फार गरजेचं आहे। तर वेळ न दवडता आपण या टेस्टला सुरुवात करूया। पहिला प्रश्न, स्वराज्याची पहिली राजधानी डॅश ही होती। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती। त्यानंतर त्याचं स्थलांतर रायगड येथे करण्यात आलं होतं। त्यानंतर दुसरा प्रश्न, शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, बहिर्जी नाईक हे शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते। मित्रांनो, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाचा विचार केला तर निराजीरावजी हे न्यायाधीश होते, मोरो त्र्यंबक पिंगळे हे मुख्य प्रधान होते, तर हंबीरराव मोहिते हे सरसेनापती या पदावर नियुक्त होते। त्यानंतर पुढचा प्रश्न, बुद्धभूषण या नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, छत्रपती संभाजी महाराज यांनी बुद्धभूषण या नावाचा जो ग्रंथ आहे तो संस्कृत भाषेमध्ये लिहिला होता। यासोबतच त्यांनी ब्रज भाषेमध्ये सुद्धा विविध ग्रंथ लिहिले होते, ज्यामध्ये नायिकाभेद, नखशिख व सातशतक याचा समावेश आहे। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या लिखाणामध्ये वेटिंग फॉर अ विजा, थॉट ऑन पाकिस्तान, बुद्ध आणि कार्ल मार्क्स, बुद्ध आणि त्यांचा धम्म हे काही प्रमुख पुस्तके ग्रंथ मानले जातात। तर साने गुरुजी यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये अस्पृश्योद्धार आणि श्यामची आई याच्यावर बऱ्याचदा प्रश्न आलेले आहेत। महात्मा ज्योतिबा फुले यांनी जी लिहिलेले आहेत वेगवेगळे पुस्तके, त्यामध्ये तृतीय रत्न, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड आणि सार्वजनिक सत्यधर्म हे प्रमुख पुस्तके आहेत। त्यावर प्रश्न हमखास परीक्षेत विचारला जातात। तर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 4, औद्योगिक क्रांती प्रथम कोणत्या देशात घडली? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, इंग्लंड या देशामध्ये जगामध्ये सर्वात प्रथम औद्योगिक क्रांती घडली होती, जे की 1760 पासून याची सुरुवात झाली होती मित्रांनो, आणि 1840 पर्यंत त्याचा कालावधी होता असं मानल्या जाते। मित्रांनो, यासोबतच जागतिक स्तरावर झालेले वेगवेगळे क्रांत्या तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये फ्रेंच राज्यक्रांती ही 1789 झाली होती, अमेरिकन राज्यक्रांती ही 1775 ते 1783 कालावधीमध्ये झाली होती, आणि यासोबतच रशियन राज्यक्रांती ही 1917 मध्ये झाली होती। त्यानंतर पुढचा प्रश्न, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना 20 ऑगस्ट 1828 मध्ये कलकत्ता या ठिकाणी केली होती। स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875 ला मुंबई या ठिकाणी याची स्थापना केली होती, हे लक्षात असू द्या। यासोबतच स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती 1 मे 1897 मध्ये। त्यांनी ही जी संस्था आहे ती कलकत्ता याच ठिकाणी स्थापन केली होती। त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातून राज्यसभेवर एकूण किती सदस्य निवडून दिले जातात? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, महाराष्ट्रातून राज्यसभेवर एकूण 19 सदस्य निवडून दिले जातात, तर लोकसभेवर 48 सदस्य निवडून दिले जातात। मित्रांनो, यासोबतच महाराष्ट्राची एकूण विधानसभेची सदस्य संख्या किती आहे म्हटलं तर 288 एवढी विधानसभेची सदस्य संख्या आहे, तर विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या ही 78 एवढ्या संख्येमध्ये आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते, डॉक्टर KM मुन्शी हे सुकाणू समितीचे अध्यक्ष होते, तर पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते। त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 ते 18 कशाशी संबंधित आहेत? तर मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे कलम 14 ते 18 आहे ते समतेच्या स्वातंत्र्याशी, समतेच्या हक्काशी संबंधित आहेत, म्हणून ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे। स्वातंत्र्याचा जो हक्क आहे ते कशामध्ये इन्क्लूड करण्यात आले आहे तर 19 ते 22 या कलमांमध्ये स्वातंत्र्याचे हक्क वर्णन केलेले आहे। शोषणाविरुद्धचे हक्क कलम 23 आणि 24 मध्ये आहेत। धार्मिक स्वातंत्र्याचे हक्क कलम 25 ते 28 दरम्यान आहेत। यासोबतच जे शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क आहेत मित्रांनो, आपणास लक्षात असायला हवं, 29 आणि 30 यामध्ये आहेत। आणि महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय राज्यघटनेचा जो आत्मा आहे ते कोणत्या कलमाला म्हणतात तर कलम 32 जे आहे घटनात्मक उपाययोजनेचं, त्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं संबोधले जाते, ते लक्षात असू द्या। त्यानंतर पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात 3रा क्रमांक लागतो। मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला जो राज्य आहे ते राजस्थान आहे, याच्या पाठोपाठ मध्य प्रदेश दुसऱ्या स्थानावर आहे,
आणि 4थ्या स्थानावर हे उत्तर प्रदेश राज्य स्थित आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता? मित्रांनो 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, गडचिरोली हे महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा मानला जातो. यासोबतच अति दक्षिणेकडील जिल्हा हा सिंधुदुर्ग आहे, तर अति उत्तरेकडील जिल्हा हा नंदुरबार या ठिकाणी आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? मित्रांनो महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे, म्हणून ऑप्शन डी हे याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो आपणास असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी किती? तर मित्रांनो 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे आणि 720 किलोमीटरची दक्षिणोत्तर लांबी ही महाराष्ट्राची आहे. मित्रांनो जी पूर्व पश्चिम लांबी आहे महाराष्ट्राची ती 800 किलोमीटर एवढ्या प्रमाणात आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा, शरीरात कोणत्या क्षाराच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात? मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडाची कमतरता होते. मित्रांनो हाडे जी आहेत ती ठिसूळ होतात. त्यानंतर जे फॉस्फरस आहे याच्या कमतरतेमुळे वजनात घट होणे, वाढ खुंटणे असे या ठिकाणी लक्षणं आढळतात. तर लोहाच्या कमतरतेमुळे पंडुरोग किंवा ॲनिमिया होतो आणि आयोडीन जर शरीरामध्ये कमी असेल तर गलगंड म्हणजेच ग्वायटर हा या ठिकाणी रोग उद्भवतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा, अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रातांधळेपणा हा अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. त्यानंतर जे रक्त घोटणे आहे ते के जीवनसत्वाच्या अभावामुळे होते. स्कर्वी जो आहे तो क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. तर बेरीबेरी जो रोग आहे तो B1 या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा, गँगरिंग शरीराच्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पायाशी संबंधित हा रोग आहे मित्रांनो गँगरीन. तर त्वचेशी संबंधित रोग कोणता आहे? तर ॲक्झिमा हा त्वचेशी संबंधित रोग आहे. ग्लायकोमा हा डोळ्याशी संबंधित आहे. तर जॉन्डिस हा यकृतशी संबंधित रोग आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, चालू घडामोडीवर आधारित, नुकताच जून 2023 मध्ये कोणत्या राज्यात 2 एक्सप्रेस गाड्या आणि 1 मालगाडी यांच्यात भीषण अपघात झाला आहे? मित्रांनो चालू घडामोडीवर तुम्हाला हमखास प्रश्न येतात. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ओडिशा या राज्यामध्ये नुकताच एक भीषण अपघात झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, आशियातील सर्वात मोठी क्लस्टर्ड विकास योजना कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, महाराष्ट्रामध्ये आशियातील सर्वात मोठी क्लस्टर्ड विकास योजना लॉन्च करण्यात आलेली आहे, जे की महाराष्ट्रातील ठाणे या शहरातील जे अनधिकृत बांधकाम आहे ते पाडून निर्वसित करण्यासाठी याचा या ठिकाणी जी विकास आहे ते करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस केव्हा साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, 8 जून म्हणजे आजच्याच तारखेमध्ये जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस हा साजरा केला जातो. मित्रांनो जागतिक ब्रेन ट्यूमर दिवसचा यावर्षीची मेन थीम काय आहे असं म्हटलं तर युनायटेड फॉर होप एम्पॉवरिंग ब्रेन ट्यूमर पेशंट्स हा या ठिकाणी जागतिक ब्रेन ट्यूमर दिवसाचा मेन थीम जी आहे ती मानल्या जाते. तर जागतिक महासागर दिवसाची यावर्षीची थीम काय आहे? तर प्लॅनेट ओशन टाइड्स आर चेंजिंग हे यावर्षीचे मेन थीम आहे. थीमवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा, द पॉवर ऑफ वन थॉट हे पुस्तक कोणी लिहिले? नुकतेच हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे मित्रांनो. पुस्तक व लेखकाशी संबंधित प्रश्न परीक्षेत 100% येतो. त्यामुळे याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन बी, B.K. शिवानी हे द पॉवर ऑफ वन थॉट या पुस्तकाचे लेखिका आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 19, पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे? मित्रांनो सर्वांना माहीत असेल महात्मा गांधी यांची ही पंचायत राज मूळ संकल्पना होती. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे देशातील कितवे राज्य आहे? मित्रांनो लक्षात असू द्या महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे 9वे राष्ट्र आहे, म्हणून ऑप्शन डी हे याचं योग्य उत्तर आहे. पहिले राज्य कोणते म्हटलं तर राजस्थान हे पहिले राज्य होते ज्याने पंचायत राज स्वीकारले होते. त्यानंतर दुसरे हे आंध्र प्रदेश हे राज्य होते. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सद्यस्थितीत किती टक्के आरक्षण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सद्यस्थितीत महाराष्ट्रात
50% आरक्षण आहे, म्हणून बी हे याचं योग्य उत्तर ठरते. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 22वा, पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, जिल्हा परिषदेअंतर्गत पंचायत समितीचे अंदाजपत्रक मंजूर केले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न, जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांचे मुख्यालय कोठे आहे? तर मित्रांनो 23व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे, वॉशिंग्टन या ठिकाणी जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांचे मुख्यालय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 24वा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? तर मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 1 एप्रिल 1935 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती. यासोबतच हे लक्षात ठेवा की 1 जानेवारी 1949 रोजी त्याची राष्ट्रीयकरण झाले होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 25वा आणि शेवटावा, हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, महात्मा गांधी यांनी हरिजन हे वृत्तपत्र सुरू केले होते. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या वृत्तपत्रामध्ये केसी मराठा यांचा प्रमुख उल्लेख आहे. कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले वृत्तपत्र आहे दीनबंधू, तर भाऊ महाजन यांनी सुरू केलेले वृत्तपत्र आहे प्रभाकर, तसेच धूमकेतू हे त्यांचे प्रमुख वृत्तपत्र आहेत. तर मित्रांनो हे होते अतिशय संभाव्य असे टॉप 25 प्रश्न जे आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. तर मित्रांनो ही जर टेस्ट आवडली तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. आणि अशाच प्रकारचे टेस्ट जर हवे असेल तर निश्चितच आपलं टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करायला विसरू नका. त्यातून तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ही PDF मिळून जाईल. आणि मित्रांनो अशाच प्रकारचे टेस्ट जर हवे असतील तर निश्चित कमेंट करून सांगा. आपण आज तांत्रिक प्रश्नावर सुद्धा असेच टेस्ट बनवत आहोत. तर व्हिडिओ आवडला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.